अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज शुक्रवार बघा, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरामध्ये असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। बघा, शुक्रवारच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढे उपाय करू ते सगळेच उपाय हे शीघ्र फलदायी आणि अत्यंत प्रभावी असतात। यातील एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून दारिद्र्य संपत नाहीये, कितीही कष्ट किंवा मेहनत केली तरी नशिबाची साथ लाभत नाहीये, अगदी छोटी मोठी असणारी कुठलीही इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये, त्या प्रत्येकाने शुक्रवारच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे। जी वस्तू घातल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल। तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुम्ही जे कष्ट किंवा मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ लाभेल। तुमचे जे दुःखाचे गरिबीचे दिवस आहेत हे सर्व दिवस पलटून जातील। बघा, शुक्रवारी करावयाचा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे। शुक्रवारी तुम्हाला फक्त ही एकच वस्तू दिव्यात घालायची आहे, जी वस्तू घातल्याने तुमच्या घराकडे पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल। जिथे जिथे तुमचा पैसा अडकलेला आहे, कुठल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसा दिला असेल, समोरून तो व्यक्ती पैसा देतच नसेल, हा उपाय केल्यानंतर समोर म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत तो व्यक्ती समोरून तुमचे पैसे परत करेल। समजा कर्जाचा खूप जास्त डोंगर झालेला असेल, ताई काही केलं आमचं कर्ज फिटत नाहीये, किंवा कर्ज घेताना चांगलं वाटलं पण आता कर्ज फेडण्याइतके काही हप्तेही आमच्याकडे राहिले नाहीत, कुठून हप्ते भरायचे हाच आम्हाला प्रश्न आहे। हा एक उपाय केल्याने तुमच्याकडे इतकी तरी आवक नक्कीच निर्माण होईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीचे किंवा बँकेतून जिथून तुम्ही कर्ज घेतलेला आहे त्याचे हप्ते फेडण्या इतकी आवक तुमच्याकडे निर्माण होईल। घरामध्ये असलेली जी आर्थिक हानी होत आहे ही आर्थिक हानी कुठेतरी थांबेल। म्हणजे काय तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकतच नसतो। पैसा येतो पण तो एकतर आजारपणात निघून जातो, एकतर घरामध्ये काहीतरी असं होतं की त्यामध्ये तो सगळा पैसा आपला जो आहे तो वेस्ट जातो। जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल त्याच्या अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल। आता पैसा चांगल्यापैकी आपल्या घरात येतही आहे आणि आलेला पैसा टिकतही आहे। बघा, जर दारिद्र्याचा नाश करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर हा उपाय आवर्जून करा आणि कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील हा उपाय आवर्जून करा। खरं तर शुक्रवारचा उपाय हा आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करतो आणि शुक्र ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्याचा शुक्र मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल बनतो, हे मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते। म्हणजे शुक्रवारी केलेल्या उपायाने तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या जीवनामधील जो तुमचा शुक्र ग्रह आहे तो तुम्हाला सतत साथ देईल, ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामधील सर्व प्रगतीच्या वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या होतील। आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। शुक्रवारी एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो दिवा घ्या। आता देवघराच्या समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यामुळे जो तुम्ही सकाळी दिवा लावता तोच दिवा असला तरीही चालेल किंवा सायंकाळी आता वेगळा दिवा लावा आणि सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे एकच दिवा देवघराच्या समोर ठेवा, 2 दिवे लावण्याची काहीही गरज नाही। जो दिवा घ्या तो स्वच्छ असावा, पंचधातूचा, चांदीचा किंवा पितळेचा, तांब्याचा असणारा, स्टीलचा दिवा घ्यायचा नाही, बाकी कुठलाही दिवा घ्या, ठीक आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे। शक्यतो कधीही दिवा लावत असताना 2 वातींचीच करून एक वात घालायची असते, कारण जेव्हा आपण 2 वाती एकत्रित करून ती वात लावतो आणि ती प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा जो उजेड आहे किंवा त्याचा जो प्रकाश आहे तो दुपटीने आपल्या घरामध्ये पडत असतो। त्यामुळे 2 वातींची करून एक वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि शुद्ध तूप घालायचं आहे। आता ज्यांच्याकडे तूप नसेल तर त्यांनी तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये थोड्याशा तिळी घालायच्या आहेत, ठीक आहे। ज्यांच्याकडे तिळीचं तेल असेल त्यांनी ते तेल आवर्जून घाला, कारण ते माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं तेल आहे, जे नवरात्रीत आपण 9 दिवस बघा तिळाच्याच तेलाचा दिवा आपण लावत असतो।
त्यामुळे तिळीच्याच तेलाचं घ्या तेल, नसेल तर मग तेल टाका आणि त्याच्यामध्ये थोड्याशा पांढऱ्या तिळी घाला. ठीक आहे. यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घालायची. बघा, पिवळी मोहरी ही नकारात्मकतेचा नाश करते. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते, पिवळी मोहरी तुम्ही जाळा, पिवळी मोहरी घरामध्ये या ठिकाणी ठेवा, उतरवून टाका. पिवळी मोहरी ही बाधा घालवण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, घरामधील वातावरण प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे. त्यानंतर 2 अख्ख्या वेलच्या, ज्याला आपण इलायच्या असं म्हणतो, ह्या 2 वेलच्या घालायच्या आहेत. त्यानंतर 2 फुलवाल्या ज्या लवंग असतात, ह्या फुलवाल्या तुम्हाला लवंग घालायच्या आहेत. आणि त्यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुळशीचं जे रोप असतं, या तुळशीच्या रोपाला ज्या मंजुळा आलेल्या असतात, तर ह्या मंजुळा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. आता एक मंजुळा तुम्ही काढून घ्या, हाताने बोटाने तोडून घ्या आणि तिला नुसता स्पर्श केला की त्याच्या सगळ्या बिया पडतात. तर तुम्ही फक्त त्या बिया ज्या आहेत त्या उजव्या हातामध्ये काढून घ्या, तुमच्या उजव्या हातामध्ये काढून घ्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेतल्या तरीही चालेल. अगदी चिमूटभर ह्या मंजुळा असतील तरीही चालेल. बघा, तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि जेव्हा ही मंजुळा तुम्ही त्या दिव्यामध्ये घालाल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल. खरं तर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेत फक्त माता लक्ष्मीची सेवा कधीच करायची नसते, तर तिच्यासोबत भगवान श्री विष्णूंचीही सेवा झाली पाहिजे. कारण ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. थोड्याशा आपल्याला तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत, या मंजुळा तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायच्यात आणि ह्या मंजुळा घालत असताना तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. त्यासोबत तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती देखील व्यक्त करायची आहे. सर्व काही या दिव्यामध्ये घालून झालं की त्यानंतर या दिव्याला हळद आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे. त्या अगोदर बघा, हे सर्व सांगितलं पण एक गोष्ट सांगायला तुम्हाला विसरली. एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. एक छोटीशी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि या मिठावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि दिवा ठेवल्यानंतर ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत. आणि हा जो दिवा आहे हा देवघराच्या समोर, जिथे आपण रोजचा दिवा पेटवतो, रोजचा दिवा आपण जिथे लावतो त्याच ठिकाणी हा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हे सगळं करून झालं. पुन्हा एकदा सांगते, थोडंसं मीठ एका प्लेटमध्ये, त्याच्यावरती हा दिवा, एक वात घालायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी, वेलची, त्याच्यानंतर मंजुळा, विष्णू गायत्री मंत्र, इच्छित मनोकामना, हे सगळं तुम्हाला व्यक्त करायचं आहे. हे सगळं करून झालं त्यानंतर तुमची इच्छित मनोकामना माता लक्ष्मीला व्यक्त करून झाली की त्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता हा जो दिवा तुम्ही तिथे लावलेला आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर प्रज्वलितच ठेवायचा आहे. रात्रभर विझू द्यायचा नाही. सकाळी दिवा विझलेला असेल, सकाळपर्यंत पेटेल इतकंही तेल किंवा तूप घालू नका, कारण 21 दिवस सलग आपल्याला हा जो दिवा आहे तो दिवा घासायचा आहे आणि या दिव्यातील जी वात आहे ती देखील आपल्याला बदलायची आहे. आता काय करायचं, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तिथून तो जो दिवा आहे तो उचलायचा आहे. उचलून या दिव्याखाली घातलेली जी प्लेट आहे ज्यामध्ये तुम्ही मीठ घेतलं होतं, हे मीठ तुम्हाला एखाद्या ग्लासमध्ये किंवा तांब्यात घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिठाचं पाणी करायचं आहे. हे जे पाणी तयार होईल मिठाचं, यातील थोडं थोडं पाणी घरातील सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे. सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं पाणी त्या तांब्यात किंवा ग्लासमध्ये ठेवून द्या. आंघोळ झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते घरातील सर्व 4 कोपरे किंवा घरातील जो भाग आहे तिकडे सगळीकडे हे पाणी जे आहे ते शिंपडा. हे करून झालं की त्यानंतर जो दिवा तुम्ही लावला होता, त्या जो दिवा आता विझलेला आहे त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू काढायच्या. म्हणजे लवंग असेल, वेलची असेल, पिवळी मोहरी असेल, ह्या सर्व वस्तू काढायच्या, मातीच्या पंटीमध्ये टाकायच्या आणि त्याच्यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि याचा धूर जो होईल तो संपूर्ण घरभर पसरवायचा. दिवा घासून घ्यायचा. पुन्हा दिव्यामध्ये 2 वातींची एक वात घालायची. पुन्हा ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पिवळी मोहरी, वेलची, त्यानंतर लवंग, ह्या सर्व, पुन्हा तुम्हाला मंजुळाही टाकायची आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा दिवा हा प्रज्वलित करून तुम्हाला तिथेशी देवघराच्या समोर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी
म्हणजे दुसऱ्या दिवशी हा उपाय केला की पुन्हा तो दिवा जो आहे तो दिवसभर रात्रभर पेटता ठेवायचा आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा तिसरा दिवस असेल तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम त्याच पद्धतीने मीठ अंघोळच्या पाण्यात घालायचं. त्याचबरोबर राहिलेलं जे मिठाचं पाणी ते घरात शिंपडायचं. पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. त्याच्यामध्ये घातलेल्या वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या. बघा, हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते संपत जाईल. कारण पिवळी मोहरी असेल किंवा मग वेलची असेल, मीठ असेल, लवंग असेल, ह्या नकारात्मकतेचा नाश करून माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही या वस्तू दिव्यामध्ये घालाल तेव्हा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. जेव्हा मिठाच्या पाण्याने रात्रभर अभिमंत्रित केलेलं जे मीठ आहे या पाण्याने तुम्ही आंघोळ कराल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता, बाधा, इडापिडा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचा नाश होईल. जेव्हा घरामध्ये या मिठाचं पाणी तुम्ही शिंपडाल तेव्हा तुमच्या घरात माता लक्ष्मी जागृत होईल. कोपऱ्याने कोपऱ्यांमध्ये वसलेली माता लक्ष्मी जागृत होईल आणि अवलक्ष्मी जी आहे ते घराच्या बाहेर निघून जाईल. जेव्हा दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे वेलची असेल, लवंग असेल, मोहरी असेल, ह्या गोष्टी तुम्ही घरामध्ये प्रज्वलित कराल, त्याचा धूर कराल, तेव्हा या धुराने किंवा या वस्तूंच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरात असलेली जी अवलक्ष्मी आहे ती तुमच्या घरात निघून जाईल. सलग 21 दिवस हा उपाय करून बघा. 21 दिवसांमध्ये तुमची असंख्य कामं होतील, अडथळे दूर होतील, संकट निघून जातील. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, पैसा हा सर्वच गोष्टी भरभरून राहतील. घरामध्ये चहूबाजूनी पैसा यायला लागेल. कारण माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची जी कृपा आहे ती अखंड तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. कुठल्याही शुक्रवारपासून सलग 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. समजा महिलांना जर मध्ये मासिक धर्म आला तर मग तुमच्याऐवजी हा जो दिवा आहे तुम्ही पतीला किंवा तुमच्या मुलांना प्रज्वलित करायला सांगितला तरीही चालेल. शक्यतो एकही दिवस स्किप करू नका. समजा कुणी करणारच नसेल घरामध्ये तर मग अशा वेळेस 2-3 दिवस जे दिवस तुम्ही पाळत असाल ते दिवस फक्त स्किप करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.